ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ऐकायला येतं ना, ज्ञानाची लक्षणं किंवा ज्याला ज्ञान झालं आहे अशा ज्ञात्याची लक्षणं जी सांगितलेली आहे ती आपण पाहतो. अमानित्वापासून आपण सुरुवात केलेली आहे आणि आता शेवटी आपण ज्या ठिकाणी आलो तो मुद्दा गेल्या वेळेला तसा अर्धा राहिलेला आहे, तो पूर्ण आपण आधी करतो. आणि नाही ऐकायला आता हॅलो हॅलो माझाच आवाज थोडा खाली होता म्हणून आलो. तर ही ज्ञानाची लक्षणं पाहतो आपण आणि त्याच्यामध्ये शेवटी आपण आलो होतो गुरुभक्ती ह्या मुद्द्याकडे. त्याच्यात शेवटची मला वाटतं त्याप्रमाणे ओवी मला ना फार जोरात बोलवत नाही. तुम्हाला ज्यांना काही त्रास असेल त्यांनी तुम्ही थोडं पुढे या. हॅलो जी ओवी आपण पाहतो तो ती गुरुभक्ती संबंधीची होती. आणि शेवटी आपण जिथे आलो तर तिथे चक्षु पक्षेविणं असं वर्णन त्यांनी जे केलं आहे फार सुंदर शब्द आहे की ज्याला अजून दृष्टी आलेली नाही, डोळे फुटले नाही, पंख फुटले नाही, असं पिल्लू जसं त्या पक्षिणीवरती अवलंबून असतं तसं मी तुझ्यावरती अवलंबून आहे. म्हणजे हे जे अवलंबन जे दाखवले आत्तापर्यंतचा जो आपण भाग पाहिला गुरुभक्तीचा त्यामध्ये आंतरिक आहे. लक्षात घ्या की मी मनापासून अंतःकरणापासून मी तुझ्यावर अवलंबून आहे असा भाग आहे. आता ह्याच्या पुढे जो त्यांनी सांगितला आहे तो वेगळा आहे गुरुभक्तीच्या संदर्भामध्ये. आणि कसा तर आधीच सांगते की आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे आपलं मन कसं असेल, मी कसा अवलंबून राहीन बरं इथपर्यंत आल्यानंतर आता ते असं म्हणतात की ही झाली माझी आंतरिक स्थिती. आता मी बाह्य सेवा कशी करीन गुरुची ते मी सांगतो. म्हणजे जो ज्ञाता असतो तो ज्ञाता गुरुची सेवा कशी करतो ही बाह्य झाली ना सेवा. बाह्य सेवा कशी त्याची असेल ते सांगितले. आणि त्याच्यातही पुन्हा पहिली जी सुरुवात येते ना तिथे म्हणजे तुम्हाला असं वाटेल पुन्हा मी मनाबद्दल बोलते तर म्हणून आधी स्पष्ट करते की बाह्य सेवा करताना किंवा बाह्य सेवा करण्यासाठी त्या ज्ञात्याचं मन कसं असतं, त्याला मनात विचार काय असतात हे पहिल्यांदा सांगितलं आहे आणि मग बाकी सेवेचं वर्णन केलं आहे. आणि आता पहा, आता आपण पाहतोय 502 नाही 500 नाही 402 ओवी आपण पाहतोय. किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा. हां आता आलं लक्षात की आत्तापर्यंत मी गुरुमूर्ती त्या माझ्या गुरुला आतमध्ये कसं भोगतो हे मी किंवा ज्ञाता कसा भोगतो हे मी सांगितलं. आता बाह्य सेवा कशी असते गुरुची त्याबद्दल मी बोलतो आहे. आणि आता त्याच्या पुढे जी पुढच्यापासून जे पुढे जी ओवी येते ती अशा प्रकारे आहे पहा की तर वाचते मी आणि मग लक्षात येईल तुमच्या. तरी जीवी ऐसे अवाके म्हणे दास्य करीन निके जैसे गुरु कौतुके माग म्हणती.
हां, म्हणजे मी त्याच्या मनात विचार असा असतो की मी अशी काय गुरुची सेवा करणार आहे की माझे गुरु कौतुकाने, म्हणजे माझ्या सेवेने ते प्रसन्न होतील आणि कौतुकाने म्हणतील की तुला काय हवंय ते माग. असं म्हणजे मनातला भाव आहे पुन्हा, पण तो बाह्य सेवेच्या संदर्भात आहे. तर जैसे गुरु कौतुके माग म्हणती, तुला काय हवंय ते माग. तैसिया साच्या उपासती गोसावी सुप्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन, म्हणेन देव तुमचा देवा, परिवारू जो आघवा, ते तुले रूप होवावा मीची ऐकू. हां, म्हणजे कसं म्हटलंय त्यांनी की मी गुरुंना काय म्हणेन, गोसावी याचा अर्थ स्वामी किंवा गुरु. तर स्वामींना मी अशी उपासना करताना मी त्यांना अशी विनंती करेन. त्यांनी म्हटलं तुला काय हवंय ते माग असं म्हटल्यानंतर मी त्यांना अशी विनंती करेन. हे सगळे मनातलेच आहेत हां विचार, की मी अशी विनंती करेन की म्हणेन तुमचा देवा, परिवारू जो आघवा, ते तुले रूप होवावा मीची ऐकू. म्हणजे जसं लहान बाळाचं असतं ना की आई माझी, आई माझी, म्हणजे आपल्या आईला दुसऱ्या कोणी हे करावं हे मुलाला नको असतं. तसा भाव आहे की ही माऊली आहे, गुरु माऊली आहे, तर त्या गुरु माऊलीची सगळं हे, त्याचा सगळा परिवार म्हणजे फक्त मी, असं त्याचा परिवार म्हणजे मी. परिवारू जो आघवा, ते तुले रूप होवावा मीची ऐकू. मधल्या 1-2 ओव्या सोडून 9वी ओवी बघा आता, कारण तेच आहे म्हणून. गुरु बहुतांची माये, परी एकलवटी होऊनी ठाये, तैसे करून आणे वाये कृपेतीये. आलं लक्षात ना. अशी मी कृपा करून घेईन गुरुची माझ्यावर, त्या असेल अनेकांची ती माय, पण ती फक्त माझीच असू दे, अशा प्रकारे मी तिची कृपा मिळवीन. असं बरंच काय आहे. म्हणजे ना मी गुरुभक्ती, खरं म्हणजे ज्ञानेश्वरांनी गुरुभक्तीविषयी किंवा गुरुच्या सेवेविषयी जवळजवळ प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही वाचाल तो ओव्या अगदी सोप्या आहेत, त्यामुळे मी बऱ्याचशा ओव्या इथे गाळणार आहे. आणि ह्याच्यानंतर 13वी ओवी जी आहे ना, त्याचा फक्त शेवटचा भाग बघा, कारण इतक्या उपमा आणि इतके अलंकार घातलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण काय म्हणायचं आहे हे विसरतो, म्हणून मी ते गाळते आहे. तर 13व्या ओवीतला शेवटचा भाग, ऐसिये मनोरथाची सृष्टी अनंतारची. आलं लक्षात. असे मनोरथ तो गुरुसेवेच्या बद्दल मनातल्या मनात रचत असतो. म्हणजे गुरुची सेवा आपण कशी करणार आहोत ह्याबद्दलचे सगळे त्याच्या मनातले विचार हे असे असतात. आता त्यानंतर बऱ्याच ओव्या मी गाळते, तुम्ही वाचा, अगदी सोप्या आहेत. साधारणपणे प्रत्येक पुस्तकामध्ये थोडे अर्थ दिलेले असतात. एकूण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय सेवेचे वेगवेगळे प्रकार हे त्यांनी सांगितलेले आहेत. शेवटचा एक फार महत्त्वाचा भाग आहे, तेवढा घेतला ना तरी जवळजवळ ह्या सगळ्या ओव्यांचा मतितार्थ तिथे येतो, म्हणून मी तेवढीच एक ओवी घेते. 44वी ओवी, 444, 44 आणि 45. गुरु संप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा. लक्षात आलं ना की वर्णाश्रम धर्मांचं पालन करायचं असतं माणसाने वर्णाप्रमाणे. आणि ज्या आश्रमात आपण आहोत, ज्या जीवनातल्या स्थितीमध्ये आहोत, त्यामध्ये आपली जी कर्तव्य आहे ती आपण पूर्ण करायची अशी एक अपेक्षा आपल्या समाजामध्ये आहे. तर ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे की गुरुच्या संप्रदायाचे जे काही धर्म आहे, धर्म म्हणजे या ठिकाणी कर्तव्य जे करायचं आहे, गुरु संप्रदाय, त्या गुरुचे आपण एक संप्रदायातले एक आहोत, ही आपली स्थिती असल्यामुळे ह्या वर्णाचे आपण आहोत का ह्या आश्रमात आहोत ह्याचा विचार न करता ह्या गुरुचे आपण
त्याच्या संप्रदायातले आपण आहोत असं लक्षात घेऊन त्या संप्रदायाचे धर्म म्हणजे त्यांचे नियम, त्यांच्या कर्तव्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या, ते धर्म, ते जयाचे वर्णाश्रम, म्हणजे त्याचं सगळं जीवनमुळी त्या ह्याच्याप्रमाणेच चालतं. आणि गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे का. गुरुपरिचर्या म्हणजे सेवा, गुरुची सेवा हे त्याचं नित्य कर्म असं त्याचं जीवन असतं. गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाय, गुरुपिता, जो गुरुपूजे परवता मार्गू नेणे. हे मी गेल्याही वेळेला मी सांगितलं की ह्या नाथ संप्रदायाचं हे फार महत्त्वाचं तत्त्व आहे की गुरु हेच सत. माता पिता आपल्या आपण जसं आपण आपले आडनाव लावतो ते सुद्धा हे नाथपंथीय लावत नाही, जे खरे नाथपंथी असतात ते. तर त्या गुरुचं नाव ते लावतात. तर त्यामुळे गुरु हीच देवता आहे, गुरुच माता आहे, पिता आहे. आणि गुरुपूजेशिवाय दुसरा काही आयुष्यामध्ये दुसरा मार्गच नाही, जीवन फक्त असं. अशा प्रकारे त्यांनी गुरुभक्तीबद्दल सांगितलेलं आहे. आणि आता हे असं खूप वर्णन आहे त्या, म्हणजे आपल्यालाच नव्हे तर तिथे बसलेल्या कोण श्रोते जे होते त्यांना सुद्धा असं वाटलं की आता हे थांबवावं इतकं ते. आता कसं दिसतं बघा, इथे आता 451वी ओवी बघा, 451. हे असो सांगो किती, नाही पारू गुरुभक्ती, परिगा उत्क्रांतमती कारण हे. म्हणजे ते म्हणतात की काय किती सांगून किती नाही असं आहे का. गुरुभक्तीला पार नाही, अपार आहे ती, त्याला मर्यादा नाही, अमर्याद अशी ती भक्ती आहे. त्याचं किती वर्णन करणार. पण तरी काय होतं, परिगा उत्क्रांतमती कारण हे. म्हणजे मी बोलायला लागलो गुरुविषयी किंवा गुरुसेवेविषयी तर माझी मती, माझी बुद्धी उत्क्रांत होते. म्हणजे मला स्फुरण चढतं, मला आणखीन त्या बाबतीत बोलावंसं वाटतं. म्हणून मी हे सगळं बोलत गेलो आतापर्यंत. जया ये भक्तीची चाड, जया ये विषयीचे कोड, जो हे सेवे वाचून गोड न मानी काही. असं आता हे मला वाटतं सहज समजलं असेल. चाड याचा अर्थ इच्छा, की ती फक्त भक्तीची चाड, भक्तीची इच्छाच ज्याच्या मनात आहे त्याच्याच विषयी कोड, याचा अर्थ कौतुक. तेच कौतुक आयुष्यातलं. त्यात म्हणजे कौतुक याचा अर्थ आनंद, तोच आनंद. जो हे सेवे वाचून गोड न मानी काही असा जो असतो तो तत्वज्ञाचा ठावो, ज्ञाना तेणेची आवो. हे असो ते देवो ज्ञानभक्तू. म्हणजे की असा जो माणूस असतो तर त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे, तो तत्वज्ञाचा ठावो असं म्हटलं आहे. म्हणजे ठावो याचा अर्थ ठिकाण, स्थान म्हणजे ठावो. तो तत्वज्ञाचा ठावो म्हणजे तो म्हणजे मूर्तिमंत तत्वज्ञ आहे किंवा मूर्तिमंत तत्वज्ञान आहे. दोन्ही शब्द वापरले तरी हरकत नाही. म्हणजे तत्वज्ञान आणि तत्वज्ञ ह्याचाही अर्थ नीट लक्षात घ्या, कारण आपण तत्वज्ञान हे फार सामान्य अर्थाने घेतो हा शब्द. पण खरा तत्वज्ञानाचा अर्थ जो आहे तो असा आहे की ते जे तत्व आहे ते परमात्म तत्व जे आहे त्या परमात्म तत्वाचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. आणि ते ज्ञान जाणणारा तो तत्वज्ञ, अशी ही कल्पना आहे. तर असा हा जो ज्ञानी की जो अशी गुरुची भक्ती करतो तो काय आहे तर तो मूर्तिमंत किंवा ते इथे म्हटलं आहे तो काय आहे तत्वज्ञाचा ठावो आहे. म्हणजे तत्वज्ञच तो, म्हणजे दुसरीकडं तुम्हाला शोधायलाच नको, तोच तत्वज्ञ. तो तत्वज्ञाचा ठावो ठिकाण त्याचं. ज्ञाना तेणेची आवो म्हणजे महत्त्व की ज्ञानाला महत्त्व येतं.
म्हणजे अशा ज्ञानी माणसामुळे ज्ञानाचं महत्त्व वाढतं. ही ज्ञानेश्वरांची नेहमीची सांगण्याची पद्धत आहे की ज्ञानाचं महत्त्व वाढतं. म्हणजे ज्ञानामुळे त्या माणसाचं महत्त्व वाढतं असं न म्हणता, असा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी माणसामुळे ज्ञानाला महत्त्व प्राप्त होतं, ज्ञानाचा गौरव होतो. म्हणजे खरं ज्ञान हे त्याच्याकडे आपल्याला दिसतं. तेनेची ज्ञाना तेनेची आवो हे असो, तो देवो ज्ञान भक्तू. म्हणजे तो म्हणजे ह्या ठिकाणी तो काय उलटं पुन्हा त्यांचं सांगणं आहे बरं का. ज्ञानभक्तू असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या देवाचा, त्या ज्ञानी माणसाला देव म्हटलं या ठिकाणी. हां, त्या देवाचा ज्ञान भक्त असतो. उलटं आहे. पुन्हा जसं ज्ञानाला महत्त्व प्राप्त होतं असं म्हटलंय, तसं ह्या ठिकाणी उलटं पुन्हा सांगितलेलं आहे की ज्ञान हा हे भक्त आणि तो ज्ञानी हा देव. तर त्या देवाचा हा भक्त होतो असं इतकं त्या ह्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढे 55वी ओवी बघा. आता ज्ञानदेव असं सांगतात की जिये गुरुसेवे विखी माझा जीव अभिलाखी म्हणून सोय चुकी बोली केली. म्हणजे ते म्हणतात की गुरुसेवेविषयी, विखी याचा अर्थ विषयी, गुरुसेवेविषयी माझा जीव अभिलाखी. म्हणजे मला इतकी काही आतून ती इच्छा असते, अभिलाषा असते की ते त्याच्याबद्दल किती बोलून किती नको असं मला होतं, म्हणून सोय चुकी बोली केली. ह्याचा अर्थ असा की सोय चुकी बोली केली. म्हणजे ज्या मार्गाने मला जायचं आहे, ज्या ग्रंथाचं तुमच्या पुढे मला निरूपण करायचं आहे, त्या ग्रंथाबद्दल न बोलता मी आडमार्गाला थोडा गेलो. सोय चुकी म्हणजे चुकीच्या मार्गाला, म्हणजे जरा जास्ती बाजूला सरकलो मी तुम्हाला सांगणार आहे त्या ग्रंथाबद्दल. त्या ग्रंथामध्ये जे काही आहे ते ज्ञान पुढे ठेवायचं आहे. त्याच्याऐवजी मला इतकी काही स्फूर्ती गुरुसेवेच्या विषयी येते की मी तेच बोलत सुटलो आणि थोडं वेगळ्या मार्गाला मी गेलो. असं पुढे तशाच प्रकारच्या थोड्या ओव्या आहेत. आणि त्यानंतर 59वी ओवी बघा. परी तो बोलू उपसाहावा आणि वोळगे अवसरू देयावा, आता म्हणेन मी बरवा ग्रंथार्थूची. म्हणजे आतापर्यंत मी जे खूप बोललो गुरुभक्तीविषयी ते जरा तुम्ही सहन करा. उपसाहावा म्हणजे जरा सहन करा. मला बोलण्याची इतकी स्फूर्ती आली की ते थोडंसं सहन करा तुम्ही. आणि वोळगे अवसरू देयावा ह्याचा अर्थ असा आहे, वोळगे म्हणजे जरासा, थोडंसं. मला थोडं म्हणजे गुरुविषयी मला जे काही प्रेम आहे ते माझं ह्या शब्दातून बाहेर पडते. ते बाहेर पडायला मला थोडासा वेळ द्या. अवसरू द्या. हां, थोडासा मला अवसरू द्या, मला थोडासा वेळ द्या, मला बोलू दे. मला फार आतून ती उर्मी येते, तर मला ते थोडं बोलू दे. वोळगे अवसरू द्यावा असं श्रोत्यांना म्हणून मग पुढे म्हटलंय, आता म्हणेन मी बरवा ग्रंथार्थूची. म्हणजे आता मी पुन्हा ग्रंथाच्या अर्थाकडे मी आता पुन्हा वळतोय आणि ते तुम्हाला बरवा म्हणजे मी तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे ते समजावून सांगतोय. आता त्याच्या पुढे ज्ञानाचं पुढचं लक्षण आहे ते परिसा श्रीकृष्ण जो भूतभार सहिष्णू, तो
तो बोलत असे विष्णू पार्थू ऐके. म्हणजे आता सांगायला पुन्हा सुरुवात केली आहे. परिसा म्हणजे ऐका. श्रोत्यांना म्हणतात ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. श्रीकृष्ण जो भूतभार सहिष्णू म्हणजे सगळ्या भूतांचा भार जो सहन करतो, सगळ्या भूतांचं जो सगळं संगोपन त्याच्यामुळे होतं, असा तो जो श्रीकृष्ण तो बोलत असे विष्णू. विष्णूचा अवतार आहे तो. तर तो असा विष्णू बोलतोय आणि पार्थू ऐके. हा पार्थ अर्जुन ऐकतो आहे. म्हणे आता पहा पुढे जे ज्ञानाचं लक्षण सांगितलंय ते शुचित्व. शुचित्व हे आहे. त्याबद्दल म्हणे शुचित्व गायसे जयापाशी दिसे अंग मन जैसे कापुराचे. शुचित्व म्हणजे शुद्धता. शुद्धता. आता हा जो शुचित्व शब्द आहे ना, तो नीट लक्षात घ्या की शुचित्व ह्याचा अर्थ स्वच्छता हाही होतो. स्वच्छता हा पण त्याचा अर्थ आहे. पण त्या स्वच्छतेच्या मागे आणखीन खरा जो त्याचा अभिप्रेत असलेला अर्थ आहे तो म्हणजे पावित्र्य. पावित्र्य. पवित्र अशी शुद्धता, पवित्र अशी स्वच्छता. पवित्र असलं पाहिजे. पावित्र्य हे अधिष्ठान त्याचं. तर पावित्र्य ही शुचित्वमधली फार महत्त्वाची कल्पना आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सिरेनिटी असं म्हणतात. सिरेनिटीचा अर्थ तो आहे की सिरेनिटी याचा अर्थ शांतता, सगळं स्वच्छ शांत, पण कसं पवित्र शांतता. असा जसा सिरेनिटीचा अर्थ आहे तसंच या ठिकाणी शुचित्वाचा अर्थ पवित्र असं ते असलं पाहिजे. आणि तसा जर आपण विचार केला ना तर ह्याच्यामध्ये पावित्र्य ही इतकी महत्त्वाची कल्पना आहे, पण त्याचबरोबर स्वच्छता सुद्धा अभिप्रेत आहे. म्हणजे म्हणून ते अंग, इथे शब्द काय वापरले, अंग मन जैसे कापुराचे असं म्हटलंय. अंग मन. अंग म्हणजे शरीर, बाहेरचं बाह्यदृष्ट्याही स्वच्छ आणि अंतर्मन सुद्धा शुद्ध पवित्र असं. म्हणून ते अंग मन जैसे कापुराचे. कापूर जसा स्वच्छ असतो तसं ते असलं पाहिजे. तर असं ते म्हटलेलं आहे. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की आपण आपल्या समाजाच्या या ठिकाणी थोडासा जो विचार केला तर आपल्या लक्षात येतं की इथे पावित्र्य आणि स्वच्छता दोन्ही एकत्र आलं पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपण विचार केला तर कित्येक आपली देवालयं इतकी अस्वच्छ असतात, इतकी अस्वच्छ असतात. म्हणजे जी जागा खरी पवित्र आहे, बरोबर आहे ना, त्या पावित्र्यासाठी तर आपण त्या देवालयामध्ये जातो, तर ती पावित्र्याची जागा आहे, पण ती आपण किती अस्वच्छ ठेवतो. म्हणजे जे कोणी त्याचे हे असतील व्यवस्थापक त्यांना ह्याचं भान कसं नसतं की हे स्वच्छ असावं, ह्याचं भान का. म्हणजे हे सगळं वाचत असताना, समजावून घेत असताना आपण आपल्या समाजाचा, आपल्या जीवनाचा आपण विचार करतच गेलं पाहिजे. तरच आपल्याला गीता कळते, तरच आपल्याला ज्ञानेश्वरी कळते. तर म्हणून इथे आपण आपल्या देवळांचा विचार करायला पाहिजे. तर हे जे आहे की पावित्र्य आणि स्वच्छता हे दोन्ही एकत्र त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ते आपल्याकडे खूप वेळेला नसतं. पवित्र म्हणून आपण त्या ठिकाणी जायचं आणि अक्षरशः कुठे पाय ठेवावा हे कळत नाही, इतकी गलिच्छपणा सगळीकडे असतो. तर असं किंवा देवळाच्या अगदी लागून बाहेर अत्यंत घाणेरडा कचरा टाकलेला असतो. हे जे सगळं आपल्या समाजाचं परिस्थिती आहे ती खरं म्हणजे बदलायला पाहिजे. आता ह्या बाबतीमध्ये आता ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ हा आपल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये कळावा म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे आणि 13व्या शतकात सांगितलेलं आहे. पण आपल्यामध्ये काही बदलच नाही, उलट दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच विकल होत चाललेली आहे. तर हे खरं म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे.
तर मग हा उल्लेख मुद्दाम केला की अंग मन जैसे कापुराचे असं जे म्हटलंय, अंतर्बाह्य ते पावित्र्य आणि स्वच्छता असायला पाहिजे. आणि मग ते स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय, बाहेरी कर्मे क्षळीला भीतरी शाळीलाच आहे ना, शाळला. बरं, बाहेर माझं हे पुस्तक इतकं जुनं आहे, मी दिसत नाही मला मी काही शब्द. बाहेरी खरं म्हणजे मी म्हणून हे काही प्रेम करून घेतलंय. बाहेरी कर्मे शाळला भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परी आला पाखाळा एका. म्हणजे बाह्य जीवनामध्ये त्याची कर्म कशी असतात, तर अत्यंत चोख कर्म, ज्याला सगळी कर्म ही स्वच्छ शुद्ध, त्याच्यामध्ये कुठली मलिनता नाही, अशा प्रकारची कर्म. त्याचं थोडा मी आणखीन उल्लेख नंतर करते. त्याच्या पुढे म्हटलंय भीतरी ज्ञाने उजळला, म्हणजे आतमध्ये ज्ञानाने तो प्रकाशित झालेला आहे, शुद्ध झालेला आहे त्याचं अंतःकरण. ही दोही परी आला पाखाळा एका. पाखाळ म्हणजे पुन्हा शुद्धता. चोखाळ, पाखाळ हे दोन्ही शब्द एकाच अर्थी आहेत. तर पाखाळ म्हणजे अशा शुद्धतेला तो आला की बाहेर कर्मही शुद्ध, आतमध्ये त्याचं अंतःकरणही अत्यंत शुद्ध, अशा स्थितीला तो आलेला आहे. इतका तो शुद्ध, पवित्र शुद्ध असा तो आहे. आता ह्याचा अर्थ काय की बाहेरील कर्मे क्षाळला, म्हणजे कर्मांमध्ये तो शुद्ध असला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात काय, ह्याचा थोडासा जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की आपले जे सगळे व्यवहार असतात, सगळे दैनंदिन व्यवहार, एकमेकांशी असणारे संबंध, ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार म्हणजे क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे जे सगळे विकार आहेत ते विकार नसताना असं स्वच्छ असं कर्म किंवा अशा प्रकारचे संबंध. किती सुंदर कल्पना आहे पहा की आपले सामाजिक संबंध, आपले कौटुंबिक संबंध, आपले देशबांधवांशी असलेले संबंध, आपले सगळ्या विश्वाशी असलेले संबंध, असा सगळ्याचा विचार करताना ते जर शुद्ध असतील, त्याच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह मत्सर नाही, हे काही जेव्हा नसतं त्यावेळेला ते व्यवहार हे शुद्ध व्यवहार असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे बाहेर कर्मे क्षाळला, तर कर्म म्हणजे हे सगळे व्यवहार, बाहेरचे व्यवहार. एवढंच नाही तर त्याच्या उपभोगासंबंधीचे सुद्धा जे व्यवहार असतात, उपभोग कसा घ्यावा, कुठल्याही गोष्टीचा उपभोग किती घ्यावा, कसा घ्यावा, हे व्यवहार सुद्धा अत्यंत स्वच्छ, पवित्र असतात. ते बाह्यकर्म, ही बाह्यकर्म असतात. तर ह्या बाह्यकर्म ही त्याची शुद्ध असतात आणि आतमध्ये तर ज्ञानाने तो उजळलेला, म्हणजे ते हे दोन्ही एकमेकाशी परस्पर पूरक म्हणतात. तसं आहे, आतमध्ये ज्ञान असेल तर आपोआपच तसं घडतं आणि तसं घडत असेल तर आपोआपच आपलं ज्ञानही अधिक वृद्धिंगत होतं. तर असं हे शुद्धता, शुचित्व असं या ठिकाणी सांगितलं. तेच पुन्हा ह्याही ओवीमध्ये आहे पहा की 66वी ओवी आहे. किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणून शुद्ध. आता काही याचं अर्थ सांगण्याची मला नाही वाटत गरज आहे. असं एरवी तरी पांडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. म्हणजे आतमध्ये शुद्ध नाही आहे, मन शुद्ध नाही आहे, मनामध्ये सगळे विकार आहेत, पण बाहेर दाखवणं आहे. म्हणजे ज्याला दंभ म्हणतात, तो दंभ असतो तो, की असं ज्या वेळेला माणूस करतो की आतमधले विचार वेगळे आणि बाहेर मात्र हे सगळं दाखवलं जातं, ते फार वेगळं असतं. ते जे आहे त्याला म्हटलं विटंबुगा. तत्वता विटंबू, म्हणजे विटंबू ह्याचा अर्थ विडंबन असा होतो.
विडंबन म्हणजे हे शुचित्वाचं विडंबन आहे. विडंबन हा शब्द कळतो ना, की खरं नाही आहे, ते दांभिक आहे, सगळं विडंबन आहे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, म्हणून अंतरी 72वी ओवी, म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे की जोडे. म्हणजे हा जो पुढचा भाग आहे ना, ऐसे की जोडे, त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे खरं म्हणजे, की कसा विचार आहे हा, की आतमध्ये ज्ञान व्हावं आणि आपोआपच मग ते बाहेर आपल्या वर्तनामध्ये दिसतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हटलं जातं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आपोआप जे आपल्या आत असतं. मग वाईट असेल तर ते वाईट येतंच बाहेर काही ना काही प्रकारे, तर चांगलं असेल तर चांगलं येतं. तर अशा प्रकारे अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, आपोआप बाहेरचं आपलं वर्तन तसंच शुद्ध शुचित्वाचं वर्तन होईल. आणि मग काय म्हटलंय, वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे. ह्याचा अर्थ असा की असं ज्ञान आणि कर्म हे एकत्र असं इतकी पवित्रता कुठे पाहायला मिळेल का, असा त्याचा अर्थ आहे. ज्ञान आणि कर्म दोन्ही असं एकत्र असलेलं, म्हणजे ज्ञानही आहे आतमध्ये आणि कर्मही तसंच घडते, असं हे जे काही दोन्हीचं एकत्रपणा आहे, ज्ञान आणि कर्म. ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे असं म्हटलं, म्हणजे असं कधी होतं का, फार क्वचित होतं. म्हणजे तो खरा ज्ञानी असतो माणूस, की ज्याच्यामध्ये आतमध्येही ज्ञान आहे आणि बाहेरचं वर्तनही त्याच्यामुळे आपोआपच तसं घडतंय. असं हे फार क्वचित आहे, कुठे मिळेल अशा प्रकारे ऐसे की जोडे म्हणजे असं कुठे मिळेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे तो. तर यालागी पुढचं ओवी आहे, यालागी बाह्य विभागू कर्मे धुतला सांगू आणि ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. कळलं असेल ना, की बाहेरचं सगळं वागणं स्वच्छ आणि आपोआपच मग फेडीला वंगू. ह्याचा अर्थ आतमध्ये जे मलिनता आहे, जे काही विकार आहे, ते सगळे धुवून काढलेले आहेत ज्ञानाने, सगळं नाहीसं केलेलं आहे. असं अंतःकरण ज्याचं झालेलं आहे तो ज्ञानी आहे. तेथ अंतर्बाह्ये गेले निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची. म्हणजे फक्त ह्या ठिकाणी काय म्हटलंय, की मग अंतर आणि बाह्य हा फरकच नाहीसा, की ह्याचं अंतःकरणच आहे. म्हणजे आपण काही वेळेला म्हणतो, नाही मी तसं केलं पण माझ्या मनात तसं नव्हतं, असं आपण म्हणतो ना. म्हणजे मनातला विचार वेगळा पण आपण करतो वेगळं. हा एक सामान्य माणसाची एक ही परिस्थिती आहे. पण तसं इथे नाही आहे. आंतरबाह्य हे संपलंच आहे, आत आणि बाहेर एक होऊन गेले, एकच होऊन गेले. अंतःकरण जसं तसंच वर्तन, असं इतकं ते एकत्व त्यांच्यामध्ये निर्माण झाले. ते इथं अंतर्बाह्य गेले म्हणजे ते आता भेद राहिला नाही. अंतर आणि बाह्य असा भेद राहिलाच नाही, दोन एकच होऊन गेलेलं आहे. निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वाची. म्हणजे निर्मळत्व जाहले, सगळं मुळे आता अंतर्बाह्य निर्मळत्व झालेलं आहे. किंबहुना म्हणजे फार काय सांगू तुला अर्जुना, जे काही उरलं ते आता फक्त शुचित्व उरलेलं आहे. म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, जे स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. हा जो त्यातला पहिला भाग आहे. म्हणून सद्भाव जीवगत, ह्याचा अर्थ नीट समजावून घ्या.
की जे आपले सद्भाव असतात ते जीवाशी एकरूप झालेले असतात, असा अर्थ आहे त्याचा. की आपले सद्भाव जीवाशी एकरूप झालेले असतात. असं का म्हटलंय? ह्याचं कारण असं की आपला जो जीवात्मा म्हणजे तो जो परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे तोच, त्याला जीवात्मा किंवा जीव असं म्हणतात. पण तो जीव ज्या वेळेला ह्या जगामध्ये, ह्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये तो वावरत असतो, त्यावेळेला बाहेरच्या सगळ्या परिस्थितीमुळे तो त्याची सगळी जी शुद्धता असते, जी परमेश्वराची शुद्धता त्याच्यामध्ये आहे, ती शुद्धता नाहीशी झालेली असते. आणि तो जीव कसा असतो? तो अपरा प्रकृतीमध्ये वावरत असतो. आता अपरा प्रकृती तुम्हाला माहिती आहे, तर अपरा प्रकृतीमध्ये तो वावरत असतो. पराप्रकृती हे खरं त्याचं स्वरूप आहे, पण ते तो विसरलाय आणि तो झालाय आता अपरा प्रकृतीसारखा. म्हणून त्याला काय म्हणतात? क्षर पुरुष. आठवतं ना सगळं हे आपण शिकलेलो आहे. तर त्याला म्हणतात क्षर पुरुष, म्हणजे तो बदलतो. आणि तो बदलतो हेही फार चांगलं खरं म्हणजे आहे की तो जो बदलला नाही, तो तसा अशुद्धच राहिला तर मग माणसाची उन्नती कधीच साधली जाणार नाही. तो बदलतो हे त्याच्यातला चांगला भाग आहे. आणि तो जो बदल आहे तो चांगल्या दिशेने होत गेला पाहिजे. म्हणजे मग तो अक्षर पुरुषापर्यंत, म्हणजे त्या शुद्ध तत्वापर्यंत आणि तिथून पुढे परमात्म तत्वापर्यंत तो एकरूप होऊ शकतो. ही कल्पना आता तुम्हाला माहिती आहे म्हणून मी अगदी थोडक्यात सांगितली. आणि तेच ह्या ठिकाणी आहे. म्हणून सद्भाव जीवगत, म्हणजे ते सगळे जे सद्भाव आहेत, सगळे सद्गुण आहेत, सगळं अंतर्बाह्य जे सगळं चांगलं आहे, ते सगळं चांगलं ज्याला आपण सद्वर्तन म्हणतो, सद्विचार म्हणतो, हे जे सगळं जे आहे ते जीवगत, म्हणजे त्या जीवाशी एकरूप होऊन गेलं. हां, म्हणजे आता तो जीव जो ह्या अपरा प्रकृतीमध्ये तो कनिष्ठ जीवन जगतोय, तसं न राहता तो आता जीव उच्चत्वाकडे म्हणजे उन्नतीकडे जाण्याची आता त्याची त्या मार्गावरती तो आहे. तो इतका भाव ह्या शब्दांमध्ये आहे. तर हे नीट म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सद्भाव जीवगत, सगळ्या जीवामध्ये ते आता सगळे सद्भावमुळे एकरूप झालेले आहेत. आणि मग ते अवस्था कशी आहे तर बाहेर दिसती फाकत जे स्फटिक गृहीसे डोलत दीप जैसे. म्हणजे कसं म्हटलंय या ठिकाणी एक उपमा दिलेली आहे की स्फटिक म्हणजे खरं स्फटिक ह्याचा अर्थ खरं म्हणजे ज्याला क्रिस्टल म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे स्फटिक अगदी क्रिस्टल क्लिअर असं आपण म्हणतो, म्हणजे अत्यंत शुद्ध, अगदी पारदर्शक तो खरं म्हणजे असतो तो जो स्फटिक आहे. तर आपण काय एवढे अगदी स्फटिकाचे दिवे आपल्या घरामध्ये लावत नाही, एवढं वैभव आपलं नसतं. तर म्हणून आपण अशी कल्पना करूया की अगदी स्वच्छ काच, आतून बाहेरून स्वच्छ काच असलेला जो कंदील आहे तो आपण डोळ्यासमोर आणू की जे आपल्याला अनुभवाची गोष्ट आहे. तर इथे म्हटलंय स्फटिक, आपण काच असं म्हणू. तर त्या काचेमध्ये, त्या काचेच्या पेटीत म्हणा, तावदानात किंवा काचेच्या कंदिलामध्ये दीप आतमध्ये ज्योत आहे, पण बाहेर इतकं स्वच्छ आहे की त्यामुळे ती आतली मंद असली तरी त्या ज्योतीचा प्रकाश बाहेर पडतो. हां, ही कल्पना या ठिकाणी. तर तो जीव असा झालेला आहे की तो जो जीव आहे तो इतका सद्भाव त्याच्यामध्ये इतके एकरूप झालेले आहेत की तो अशी अगदी दिव्याची सुंदर ज्योत जशी असावी की जी त्याच्या कार्यामध्ये स्फटिकासम, म्हणजे एखाद्या स्वच्छ काचेतून तो प्रकाश बाहेर पडावा तसं त्याच्या वर्तनातून त्याच्या त्या जीवातले शुद्धता, त्याचं शुचित्व बाहेर पडत असतं. काय सुंदर एक ओवीमध्ये या एवढ्या थोड्या शब्दांमध्ये इतका सुंदर अर्थ भरलेला आहे. आणि हे पाहणं हे खरं म्हणजे
ज्ञानेश्वरी शिकणे, की कसं म्हणजे अंतर्बाह्य तो शुद्ध आहे असं म्हणून ते नाही थांबले. गीतेचा श्लोक पाहिला तर गीतेमध्ये ह्या शुचित्वाला फक्त एकच शब्द आहे, शौच असंच म्हटलेलं आहे, म्हणजे शुद्धता एवढंच म्हटलेलं आहे, पुढे काहीच नाही आहे. पण ज्ञानेश्वरांनी ते आपल्यासाठी, त्यांच्या श्रोत्यांसाठी किती सुंदर प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. आता पुढची ओवी. विकल्प जेणे जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती, ते ऐके देखे अथवा भेटे, परी मनी काहीची नुमटे, मेघरंगे न काटे व्योम जैसे. आलं लक्षात तुमच्या की पुढे उपमा दिली आहे की जसं ढगांचे रंग बदलत असतात, पण आकाश तसंच असतं. ते रंग काही आकाशाचे रंग नसतात, त्या ढगांचे रंग असतात. आपण म्हणतो किती निळं आकाश आहे, पण ते ढगांचे रंग असतात. आकाश आहे तसंच आहे, म्हणजे ढगांचा रंग आकाशावर चढत नाही हे सांगितलंय. आणि तसं त्यांनी मग हे ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अशा ज्या ज्या गोष्टी आयुष्यामध्ये किंवा अशा ज्या ज्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात किंवा अशी जी जी माणसं आपल्याला भेटतात की ज्यामुळे विकल्प जेणे जेणे उपजे. आता असा अर्थ घ्या की ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये विकल्प म्हणजे काहीतरी चुकीचे विचार, काहीतरी चुकीचे निर्णय आपण घेतो, असे जे विकल्प आहेत किंवा संशय मनामध्ये निर्माण होतो. काही एका घटना छे मी एवढं या देवाचं केलं पण काहीच मला फळ मिळालं नाही, मग त्या देवाबद्दल संशय. हा विकल्प आहे ना, हा विकल्प आहे. याचं फार सुंदर वर्णन पुढे ज्ञानेश्वरांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे, आपण तिथे जाणार आहोत. पण हे असे विकल्प की मनामध्ये येणाऱ्या शंका, सगळे संशय किंवा वाईट विचार, हे सगळं जे आहे हे विकल्प जेणे जेणे उपजे, म्हणजे ज्या ज्या कारणामुळे असे विकल्प मनामध्ये येतील. नाथिली विकृती निपजे. नाथिली म्हणजे वाईट. या ठिकाणी नाथिलीचा इतरही अर्थ होतो, पण या ठिकाणी नाथिली म्हणजे नको असलेली असा खरा अर्थ आहे. नको, चांगली नाही जी. नाथिली वाईट विकृती निपजे, ज्या गोष्टींमुळे मनामध्ये काहीतरी विकार, विकृती निर्माण होतील. अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती. हे तर आता समजलं असेल की अप्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती मनामध्ये निर्माण व्हायला लागेल. असं जे जे काही आहे त्याबद्दल त्यांनी काय म्हटले, अंकुर घेती, ते ऐके देखे अथवा भेटे, परी मनी काहीच नुमटे. म्हणजे अशा व्यक्ती आपल्याला भेटतात, अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात, त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थिती निर्माण होतात. असं आपण काहीतरी ऐकतो, आपण पाहतो, अशी माणसं आपल्याला भेटतात. परी मनी काहीची नुमटे, म्हणजे मनामध्ये काहीही त्याचा परिणाम होत नाही. जसा ढगांचे रंग आकाशावरती उतरत नाहीत, त्याप्रमाणे ह्या अशा परिस्थितींचा कुठल्याही प्रकारे परिणाम त्याच्या मनोवृत्तीवरती होत नाही. एक ही ओवी घ्यावी की नाही असं थोडंसं वाटलं होतं, पण तरी मी घेते. आणि का घेते त्याची 2 कारणं सांगते. 79 ओवी आहे. आता आपण ह्या गोष्टी पाळत नाही किंवा ह्या पाळायच्या नाहीत असा आपला निर्धार आहे, म्हणून मला पहिल्यांदा वाटलं होतं की ही ओवी न घ्यावी, पण तरीसुद्धा मी घेते. त्या ठिकाणी काय म्हटलंय, भेटली या वाटेवरी चोखी आणि महारी, तेथ नातळे तिया परी राहतू जाणे. चोखी ह्याचा अर्थ उच्च श्रेष्ठ दर्जाची स्त्री, चोखी शुद्ध.
म्हणजे आपल्या वर्णानुसार ब्राह्मण स्त्री, उच्चवर्णीय स्त्री. चोखी आणि महारी म्हणजे कनिष्ठ वर्णीय स्त्री. आता काय म्हटलंय, भेटली या वाटेवरी चोखी आणि महारी, ते तर नातळे तिया करी राहतो जाणे. म्हणजे एखाद्या रस्त्यावरून उच्चवर्णाची स्त्री जावो किंवा उच्चवर्णाची स्त्री गेली म्हणून काही तो रस्ता पवित्र होत नाही, किंवा कनिष्ठ वर्णाची स्त्री गेली तरी तो काही रस्ता अपवित्र होत नाही. हे जसं असतं असा उल्लेख या ओवीमध्ये. हा पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की हे, कारण हे ना असे केवळ शब्द बघून लोकांनी ज्ञानेश्वरीला जिथे जिथे काही नावं ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये हे पहा, अस्पृश्यतेचा कसा उल्लेख, महारी कसं म्हटलंय. हा, महार म्हणजे जातीच्या पलीकडे जातच नाही ज्ञानदेव. आता ह्या ओवीचा अर्थ जर आपण पाहिला तर खरं म्हणजे त्याच्या पलीकडेच ते गेलेले आहेत ना, की ती शुद्ध वर्णाची आहे का अशुद्ध वर्णाची आहे म्हणून काही रस्ता अशुद्ध किंवा शुद्ध होत नाही, इतका चांगला विचार त्या ओवीमध्ये आहे, पण तो लक्षातच घेतला जात नाही. आणि म्हणून हे आपल्याला तरी निदान कळलं पाहिजे की 13व्या शतकामध्ये ज्या वेळेला ही सगळी वर्णव्यवस्था, जातीभेद, स्पृश्य अस्पृश्यता इतके टोकाला पोचलेले होते, त्यावेळेला ज्ञानदेव हे सांगतायत. ह्याचा आपण कधी ह्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही आणि त्या घ्यायला पाहिजेत. तर ते सांगतात त्याचा अर्थ फार वेगळा असतो, ते पाहत नाही आपण. तर ते म्हणून ही ओवी महत्त्वाची आहे. आणि दुसऱ्याही अर्थी एका मला ती महत्त्वाची वाटली, आणि ती म्हणजे अशी की या ठिकाणी चोखी आणि महारी म्हणजे स्त्रीचं वर्णन आहे, स्त्री वर्णन आहे. असं नाही म्हटलंय की चोख आणि महार म्हणजे पुरुष नाही म्हटलंय त्यांनी. तसंही म्हणता आलं असतं ना की चोख एखादा माणूस गेला म्हणून रस्ता पवित्र होत नाही आणि एखादा महार गेला म्हणून अपवित्र होत नाही, असंही त्यांना म्हणता आलं असतं. त्यांनी चोखी आणि महारी म्हटलंय. ह्याच्यामध्ये आणखी एक भाव आहे की जो मला जाणवला, आणि तो म्हणजे स्त्री. कारण त्या काळामध्ये स्त्री हे अध्यात्मातला एक अडथळा, अशा प्रकारची लोकांची जी वृत्ती होती ती पण म्हणून त्यांनी मुद्दाम या ठिकाणी स्त्रीचा उल्लेख केलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं असं मला वाटतं की इथे हा स्त्रीचा उल्लेख आहे. नुसतं त्यांना महार म्हणता आलं असतं, त्यांना चोख म्हणता आलं असतं, तसं म्हणता त्यांनी स्त्रीचाही उल्लेख केला आहे. म्हणजे स्त्रियांना कनिष्ठ लेखणं, महारांना कनिष्ठ किंवा कनिष्ठ वर्णाला कनिष्ठ लेखणं वगैरे हे जे आहे त्याच्या पलीकडेच ज्ञानदेव गेलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि आपण हे पहा, हे 13व्या शतकातली ही गोष्ट, आणि आज अजून आत्ता हे म्हणजे मी हा स्त्रीचा उल्लेख माझ्या पेपर वाचताना माझ्या तो हा खरा उल्लेख माझ्या लक्षात आला की हा आपण करावा म्हणून. आत्ता हे जे केरळमध्ये जे भयंकर पूर येऊन भयंकर सगळं जे नुकसान झालं त्याला लोकांनी काय काय कारणं दिलेली आहेत की त्या ह्याच्या त्या ह्याला स्त्रियांना त्या देवळामध्ये प्रवेश दिला, इतकी शतकानुशतकं तिथे प्रवेश नव्हता, आणि आता ती स्त्रियांना प्रवेश दिला म्हणून देवाचा कोप झाला आणि म्हणून पूर आला असं मंत्री म्हणाला. हां, मंत्रीच म्हणतात. हां, म्हणजे कुठे आपण कुठे चाललोत आपण की आणि हे आपल्याला, म्हणून मी तो स्त्रीचा उल्लेख, मला ती न्यूज वाचता वाचता मला या ओवी, म्हणजे ही ओवी मी आज सकाळी वाचली आणि मला एकदम त्या न्यूजची आठवण झाली, म्हणून मी मुद्दाम हा स्त्रीचा उल्लेख करते. की काय हे की त्या देवालयामध्ये शतकानुशतकं नाही दिलं, पण आता जर आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे आपण काही जाण्याचा, प्रागतिक होण्याचा प्रयत्न करतोय, तर मग आपण अजून ह्या बंधनामध्ये का राहावं. आणि म्हणून ते अशा प्रकारे कोर्टाने नियम दिले, हे केलं की
स्त्रियांना तिथे प्रवेश मिळाला पाहिजे. आणि त्याचं असं हे करतात लोक, किंवा मंत्री करतो म्हणजे काय हे आहे. म्हणजे आपली काय मनोवृत्ती किती विकृत आहे. ज्ञानाच्या कुठे पलीकडेच आपण ती ज्ञानाची लक्षणं आपण पाहतो, ते त्याच्याशी आपला काही संबंध नाही. अशी आपली सगळी परिस्थिती आहे. म्हणजे हे सॉरी मी थोडं हे करते, पण समर्थाने जे सांगितलं की ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान, हो, हे विपरीत ज्ञान म्हणजे हे अज्ञान सुद्धा नाही. अज्ञानही नाही, अगदी बरोबर. हे अज्ञान नाही. अज्ञान असतं ते एक वेळ माफ करता आलं असतं. हे चुकीचं ज्ञान, चुकीचं ज्ञान. हां, कारण आपण अज्ञानी आहोत असं त्याला वाटतच नाही ना. आपण म्हणतो ते बरोबर आहे असंच वाटतं. विपरीत ज्ञान ज्याचं असतं तो नेहमी आपणच बरोबर असं म्हणत असतो, तर त्याच्यामध्ये कधी बदल होणार नाही. तर असं हे म्हणून मी मुद्दाम ही घेणार नव्हते, पण ही ओळी मी घेतली. आता पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर 81 ओळी. 81. तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्याकृत्य विषेख पुढे पुढे जाणे. म्हणजे संकल्प विकल्पी हृदय चोख असं आहे. चोख म्हणजे संकल्प काय आणि विकल्प काय हे पुढे म्हटले सनोळख म्हटले पहा. म्हणजे ज्याला अगदी चांगली ओळख आहे की हा विकल्प आहे का हा संकल्प आहे, हे योग्य आपण काहीतरी विचार करतोय का अयोग्य विचार करतोय, ह्याची ओळख ज्याला अगदी पूर्ण झालेली आहे, सनोळख म्हटलेलं आहे. आणि मग म्हटलंय कृत्याकृत्य विषेख पुढे जाणे. म्हणजे पूर्णपणे तो जाणतो की कुठलं कृत्य आहे आणि कुठलं अकृत्य आहे. कृत्याकृत्य याच्यामध्ये कृत्य आणि अकृत्य असे दोन शब्द. कृत्याकृत्यमध्ये कृत्य आणि अकृत्य. तर काय कृत्य आहे, काय अकृत्य आहे, काय करू नये आणि काय करावं, हे अशा प्रकारे जो पुढे जाणे म्हणजे अशा प्रकारे पूर्णपणे जो जाणतो तो तसा असतो. आणि तो कसा पाणी पुढे मग म्हटलंय पाणीये हिरा न भिजे आधणी हरळू न शिजे तैसे विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. म्हणजे पाण्यामध्ये हिरा कधी भिजत नाही किंवा आधणामध्ये हरळू म्हणजे खडा कधी शिजत नाही, त्याप्रमाणे विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. कुठल्याही विकल्पाने त्याची मनोवृत्ती लिंपत नाही, त्याच्या मनावरती त्याचा परिणाम होत नाही, लेप लागत नाही, लिंपत नाही. तया नाव शुचित्वपण पार्था गा संपूर्ण हे देखसी तेथ जाणं ज्ञान आहे. म्हणजे पार्था ज्या ठिकाणी असं तुला माणूस दिसेल, असं शुचित्वपण तुला जिथे दिसेल तिथे समज की त्या माणसामध्ये ज्ञान आहे, तो ज्ञाता आहे. आता इथे शुचित्व ह्याचा हे संपलं, वर्णन संपलं. आता त्याच्या पुढे पुढचा जो हे आहे त्या श्लोकातला पुढचा गुण. 5 वाजले थांबायचं का? 5 वाजले. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला दमायला विषय पण चांगला विषय थोडंसं आहे घेऊन टाक. थोडं घेते, पुढचा भाग मग नंतर घेऊ. आता ह्याच्या पुढचा जे आहे ते स्थिरता, स्थैर्य. स्थैर्य श्लोकामध्ये सुद्धा स्थैर्यम असं म्हटलेलं आहे. आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा. ज्याच्या मनामध्ये स्थैर्य आहे,
म्हणजे ज्याचं मन किंवा जो माणूस स्थिरतेचं घरच झालेलं आहे किंवा ज्याच्यामध्ये स्थिरता शिरली आहे, रिगाली जयाचे, रिगाली याचा अर्थ शिरणं, प्रवेश करणं, स्थिरतेने ज्याच्या घरामध्ये प्रवेश केला आहे म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो माणूस म्हणजे खरं ज्ञान, जिवंत ज्ञान. आयुष्य ह्याचा अर्थ जिवंत ज्ञान, ज्ञानाला जिवंतपणा आला आहे असा त्याचा अर्थ. ज्ञानाला जिवंतपणा आला आहे त्याच्याकडे, कारण तो जिवंत आहे आणि त्यामुळे ज्ञान वाहतं आहे म्हणून जिवंत. आता हे जे स्थैर्य आहे ह्याचं महत्त्व काय की आत्तापर्यंत आपण जी सगळी ज्ञानाची लक्षणं पाहिली, अमानित्व, दांभिकत्व वगैरे, जी सगळी अहिंसा वगैरे जी सगळी आपण ज्ञानाची लक्षणं म्हणून पाहिली, ती सगळी लक्षणं लक्षात घ्या की काही वेळेला असं होतं की आपल्याला एकदम कधीतरी आपण खूप चांगलं वाटलं पाहिजे असा एक झटका येतो. हां बरोबर आहे ना, मी म्हणतो झटका येतो. नाही असं नाही आपण वागायचं, पण असं चांगलं वागलं पाहिजे असा झटका येतो. पण तो जो झटका येतो तेवढ्यापुरताच असतो, मग संपलेलं. पुन्हा आपण आपल्या त्याच मनोवृत्तीला जातो. तसं न होता हे जे सगळी ज्ञानाची आपण लक्षणं म्हणून पाहतो ती स्थिर होणं आपल्यामध्ये, हे किती महत्त्वाचं आहे. असं क्वचित प्रसंगी ते बाहेर पडलंय, त्याला काही ज्ञानी म्हणता येत नाही. निदान थोडीशी जाणीव आहे एवढंच आपण म्हणू, पण ते ज्ञान नाही. ते स्थिर पाहिजे, स्थैर्य पाहिजे. ह्या सगळ्याला स्थैर्य पाहिजे. असं हे स्थैर्याचं महत्त्व आहे. म्हणजे एकदा आपल्याला कळलं की हे चांगलं आहे आणि हाच मार्ग आपण करायचा आहे, हे एकदा आपण आपल्याला कळलं, एकदा आपण ते स्वीकारलं की मग आपण त्या मार्गाने तसंच गेलं पाहिजे. ती स्थिरता असते. तर म्हणून त्याला जिवंतपणा म्हटलं आहे ज्ञानाचा. आता पुढे एक ओवी, 89वी ओवी, 89 आणि 90. पांथिकाची या येरघारा सवे पंथू न वचे धनुर्धरा, का नाही जेवी तरुवरा येणे जाणे, तैसा चळण वळणात्मकी आसोनी ये पांच भूतिकी, भूतोर्मी एकी चळी जेना. असे दोन्ही ओव्या एकत्र पाहायच्या आहेत आपण. की जसं पांथिक म्हणजे रस्त्यावरून जाणारी माणसं येत असतात, जात असतात, म्हणून काही पंथ, तोच रस्ता काही त्यांच्याबरोबर जातो येतो नाही, तो स्थिर असतो, तो स्थिर असतो. तसंच तरुवरांच्या बाबतीत आहे की वारा आला, थोडेसे पानं हाली वगैरे सगळं झालं किंवा माणसं तिथून आली गेली, काही झालं तरी तरुवर जे आहेत ते स्थिर असतात. तर तैसा चळण वळणात्मकी असोनी ये पाच भौतिकी, भूतोर्मी एकी चळी जेना. अर्थ लक्षात आला की ह्या पाच भौतिकी शरीरामध्ये असून सुद्धा ह्या शरीरामध्ये उर्मी येतात. काहीतरी कुठल्या तरी कारणाने राग येतो, काही लोभ वाटतो, काहीतरी अशा उर्मी येतात, नाही असं नाही. पण कितीही कशाही उर्मी आल्या तरी चळी जेना म्हणजे तो स्थिर असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही, तो स्थिर असतो. पुढे दैन्य मधली एक ओवी गाळून पुढे जाते मी, 92 ओवी. दैन्य दुःखी न तपे, भवशोकी न कंपे, देह मृत्यू न वासिपे पातलेनी. म्हणजे किती दैन्य दुःख काही आलं तरी तो तापत नाही, घाबरत नाही किंवा निराश होत नाही. भवशोकी न कंपे म्हणजे भव म्हणजे ह्या संसारामध्ये, या जगामध्ये निरनिराळ्या प्रकारची दुःख येत असतात, पण तरीसुद्धा तो कापत नाही, म्हणजे तो घाबरून जात नाही त्याला.
देह मृत्यू न वासिपे, म्हणजे देहाचा मृत्यू आलाय कळतंय तरी सुद्धा तो त्याला घाबरत नाही, किंवा आपल्याला मरण येणार म्हणून तो घाबरत नाही, असा तो असतो. त्याच्या पुढे आरती आशा पडिभरे वय व्याधी गजरे उजू असता पाठीमोरे नव्हे चित्त. आरती याचा अर्थ या ठिकाणी चिंता असा आहे. आर्त ते अगदी आपल्याला आतून एखादी गोष्ट पाहिजे त्याला आपण आर्त भक्ती सुद्धा आर्त भक्ती म्हणतो ना, ते आपण अगदी कळवळतो की ते पाहिजे म्हणून, तर कारण ती चिंता लागलेली असते. तर आरती आशा ही हे मिळेल ते मिळेल, निराळ्या प्रकारच्या आशा. आरती आशा पडी भरे, म्हणजे ह्याचा कितीही म्हणजे त्याच्या भराने तो वाकत नाही. पडी भरे म्हणजे कितीही त्याचा हे झाला, वर्षाव झाला, आशा किंवा चिंता यांचा किती वर्षाव झाला तरी सुद्धा तो स्थिर असतो. वय व्याधी गजरे उजू असता नाही, फक्त वय व्याधी गजरे म्हणजे वय ह्याचा अर्थ वार्धक्य तर येणारच आहे, तर वृद्धत्व येणार आहे आपल्याला आता, किंवा व्याधी होणार आहे, असलं काही जे काही आयुष्यामध्ये घडत असतं ते काही गजरे म्हणजे ते अगदी खूप उफाळून आलं ह्या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा तो स्थिर असतो. आणि स्थिर कसा असतो हे पुढे सांगितलंय. उजू असता पाठीमोरे नव्हे चित्त, म्हणजे उजू असता म्हणजे आता त्याच्या अंतःकरणात प्रकाश पडलेला आहे, तो प्रकाशाच्या मार्गावरून आता पुढे जातो आहे. उजू असता म्हणजे आता तो त्या प्रकाशाच्या मार्गावरून पुढे जात असताना पाठीमोरे नवे चित्त, म्हणजे तो आता मागे वळत नाही, म्हणजे आता त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे हे त्याच्या मनामध्ये कायम असतं. निंदा निस्तेज दंडी कामलोभा वरपडी परी रोमा नवे वाकुडी मानसाची, म्हणजे मनाचा केस वाकडा होत नाही असं याचं शेवटचं हे आहे. रोमा नवे वाकुडी मानसाची म्हणजे मनाचा केस वाकडा होणं, म्हणजे जरासुद्धा मनावरती काही परिणाम न हो. कशाने तर निंदा, निस्तेज म्हणजे अपमान, निंदा अपमान, दंडी याचा अर्थ यांचे तडाखे जरी बसले, निंदा खूप निंदा आपली होतीये, आपले खूप अपमान होतोय, ह्याचे तडाखे जरी बसले, काम लोभा वरपडी म्हणजे काम लोभ हे विकार आहे ते अगदी अंगावर येऊन कोसळले, आदळले. वरपडी ह्याचा अर्थ आपले अगदी अंगावर येऊन म्हणजे अगदी लोभ व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर असं सगळं जरी झालं तरी रोमा नवे वाकुडी मानसाची, त्याच्या मनावर अजिबात काही परिणाम होत नाही, कारण एकदा त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो तसाच असतो. त्यानंतर आता 98 ओवी बघा, 98 ते 500 इथपर्यंत आहे, तिथे मी थांबते. तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी किंबहुना धीरू क्षमी कल्पांतीही, म्हणजे अशा उर्मी येणार जाणार येतच असतात. शोक मोह हे सगळे माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतात, होत असतात. नवे गजबज मनोधर्मी मानसिक स्थितीमध्ये काहीही परिणाम त्याच्या होत नाही. किंबहुना धीरू क्षमी ह्याचा अर्थ या ठिकाणी सहनशील असणं, सहनशील, तो धैर्यवान आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो धीरू आहे, ह्याचा अर्थ तो धैर्यवान आहे. आणि क्षमी ह्याचा अर्थ तो सहनशील आहे, तो हे सगळं सहन करतो म्हणजे लोभ सुद्धा सहन करावा लागतो ना. की आपल्याला नियंत्रित करायचं आहे, लोभ किंवा काम किंवा क्रोध हे कुठलेही विकार नियंत्रित करायचं, ह्याचा अर्थ ते सहन करायचे, ते आत ठेवायचे, ते बाहेर पडायला द्यायचे नाही. क्षमी म्हणून म्हटलेलं आहे, तो ह्या सर्वांच्या बाबतीमध्ये तो सहनशील असतो. पै स्थैर्य ऐशी भाष्य
बोलिजे, जे सविशेष ते हे दशागा देख देखणे या. हे स्थैर्य निधडे जेथ आंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. म्हणजे अशा ह्या उर्मी वगैरे सगळ्या आल्या तरीसुद्धा स्थैर्य हे तो कधी सोडत नाही. ऐसी भाष बोली जे, याचा अर्थ त्याची भाषा फक्त तीच असते की त्याचं भाषा, याचा अर्थ त्याचं मन अगदी शांत या सर्व परिस्थितीमध्ये असतं. अशी मनाची विशिष्ट सविशेष म्हटले पहा, सविशेष ते हे दशागा देख, म्हणजे मनाची अशी विशिष्ट त्याची अवस्था झालेली असते की काहीही अशा परिस्थिती आल्या तरी त्याच्या मनावरती त्याचा परिणाम होत नाही. अशी विशिष्ट अवस्था म्हणून सविशेष असं म्हटलं. सविशेष म्हणजे अशी विशिष्ट अवस्था झालेली असते. देखणे या हे अर्जुनाला म्हटलं. अर्जुनाला देखणे या म्हणजे देखणा ह्याचा अर्थ सुंदर नव्हे. देखणा ह्याचा अर्थ ज्याला ज्ञानाची दृष्टी आहे तो, ज्याला डोळस ज्याला आपण म्हणतो, खरा डोळस. नुसते डोळे असणं वेगळं आणि डोळस असणं वेगळं. तर त्या ज्याला अशी चांगली दृष्टी आहे त्या म्हणून अर्जुनाला हे सगळं सांगितलंय की म्हणजे पुढे पुढे आपण जाऊ तसं हे आणखीन स्पष्ट केलंय त्यांनी की अर्जुना हे सगळं मी तुला सांगतो कारण तुला हे सगळं कळतं आणि त्याप्रमाणे तू वागतो. परिससी आणि अनुष्ठिसी असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, दुसऱ्या एका ठिकाणी. म्हणजे ह्याचा अर्थ की तू ऐकतोस आणि तू आचरणात आणतोस कारण तुला ही सगळी दृष्टी आहे. म्हणून इथे देखणे या अशी दृष्टी ज्याची आहे त्याला. हे स्थैर्य निधडे जेथं आंगे जीवे जोडे, म्हणजे आंगे जीवे म्हणजे आंतरबाह्य असं स्थैर्य ज्या वेळेला जोडलेलं प्राप्त झालेलं असतं ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. निधान म्हणजे साठा, ज्ञान सगळं साठवलंय अशा माणसामध्ये. निधडे म्हणजे अगदी उघड असं ज्ञान त्याच्यामध्ये सगळं उघडेच म्हटले. ज्ञानाचे उघडे निधान साचे म्हणजे अगदी ज्ञानाचं भांडार आहे असा माणूस. आज इथे थांबू आपण. पुढचं आहे आत्मविनिग्रह, ते आपण नंतर पाहूया. आत्मविनिग्रह पाहिलं की हा श्लोक संपला. हो, माझी ओळ श्लोक त्याच्या पुढे